नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर पिके हे पाण्याखाली आली असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे। त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून कित्येकांच्या घरांची पडझड झाली आहे। मुसळधार पावसामुळे तालुक्यात नदीकाठी असलेल्या गावांना याचा जोरदार फटका बसला आहे। अनेक घरे जमीनदोस्त झाली असून पेरणीच्या काळापासून पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। यापूर्वी पिकांच्या नुकसानीची पाहणी करून सुद्धा पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। त्यातच या अतिवृष्टीने राहिलेले पीक देखील वाहून गेले, त्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। या अतिवृष्टीने गावात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। याकडे सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे। तालुक्यातील वाढोणा रामनाथ, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाडा, जावरा मोळवन, पहूर, नान सावंगी, शिवनी रसुलापूर, फुगगाव, शेलू नटवा, धानोरा शिकरा, धामक, बेलोरा यासारख्या असंख्य गावांना पुराचा जोरदार फटका बसला आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यात जोर धरीत आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।